उपास केले, फार पोटाला पीळ पाडली, पण त्या पीळ पाडल्याने काही फायदा होणार नाही जर मी आत्मिक रीतीने उपास करत नाही तर. ते फक्त शरीराला मी मारल्यासारखं होईल, ते उपास नाही होणार, ते होईल उपोषण. उपोषण. आपण उपोषण करत नाही, आपण करतो उपवास. उपोषण म्हणजे कसं, काही मागणीसाठी जे लोक उपोषण करतात ते उपोषण करतात. आपण उपोषण करत नाही तर आपण उपवास करतो, की ज्या उपवासामध्ये आपण जास्तीत जास्त वेळ परमेश्वराच्या सानिध्यामध्ये घालतो, परमेश्वराच्या सामर्थ्यासाठी समर्पित होतो. आणि ज्यावेळेस तुम्ही उपवास खऱ्या रीतीनं करता आणि पूर्ण समर्पित होऊन करता, मी तुम्हाला सांगतो, जशी दानिएलाची प्रार्थना त्याच दिवशी ऐकण्यात आली, ज्या दिवशी तुम्ही उपवासाला सुरुवात करता त्याच दिवशी परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकतो. हालेलुया. पुढं काय म्हटलेलं आहे, तो मला म्हणाला, म्हणजे बघा, त्यांनी प्रार्थनेला सुरुवात केली आणि 12